गुरुजन आणि माझ्या सर्व मित्रमैत्रिणींनो, सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या लाख लाख शुभेच्छा। आजचा दिवस साधा नाही, तर आजच्या दिवशी आपल्या मायभूमीने 200 वर्षाची साखळी तोडली। गुलामीच्या बेड्या तोडून उभा राहिला माझा भारत। शेकडो बलिदानांनी लिहिला स्वातंत्र्याचा इतिहास लढत। महात्मा गांधीजींची लाटे, भगतसिंगांचा जोश, सुभाष बाबूंची गर्जना आणि झाशीच्या राणीची तलवार या सगळ्यांनी मिळून आपल्याला आझाद भारत दिला। पण मित्रांनो, स्वातंत्र्य मिळवणं सोपं होतं का? नाही। त्या लोकांनी आपल्या घराचा, संसाराचा विचार केला नाही। फक्त एकच स्वप्न होतं, भारत स्वतंत्र झाला पाहिजे। घरदार सोडलं, प्राणपणाला लावले, तरी चेहऱ्यावर हसू होते। घरदार सोडलं, प्राणपणाला लावले, तरी चेहऱ्यावर हसू होते। उद्याचा भारत आपला असेल म्हणून हे त्यांना माहीत होते। आज 2026 आपण 21व्या शतकात जागतोय। आपला देश चंद्रावर झेंडा लावतोय, जगाला डिजिटल पेमेंट शिकवतोय, याचा अभिमान आहे। पण खरं स्वातंत्र्य माहितीये का कधी मिळालं बरं? जेव्हा रस्त्यावर भिकारी नसेल, शेतकरी आत्महत्या करणार नाही आणि मुली सुरक्षित असतील तेव्हा। खरा स्वातंत्र्य दिन तो जेव्हा भूक कुणाला नाही सतावणार, जातपात सोडून माणूस माणसाच्या कामी येत राहणार। म्हणूनच आज आपण फक्त झेंडावंदन करून थांबायचं नाही, तर संकल्प करायचा आहे। अभ्यासात पहिला नंबर, कामात प्रामाणिकपणा, मनात देशप्रेम, हेच आपलं शास्त्र आहे। आज सीमेवर आपले जवान थंडीत, उन्हात, पावसात आपल्यासाठी जागे आहेत। सीमेवर दिवाळी नसते, त्यांच्या घरी दसरा साजरा होत नाही, तरी ते हसत सांगतात, शत्रूंना तुमच्यापर्यंत येऊ देत नाही, शत्रूंना तुमच्यापर्यंत येऊ देत नाही। चला तर आज 15 ऑगस्ट आपण शपथ घेऊया, भ्रष्टाचार करणार नाही, करू देणार नाही, स्वच्छ भारत घडू, एकजुटीचा भारत घडू। शेवटी एवढंच सांगेन, तिरंगा माझा अभिमान आहे, भारत माझा श्वास आहे। शेवटच्या श्वासापर्यंत सांगेन, मला अभिमान आहे, मला अभिमान आहे। धन्यवाद।